अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरलं. याच वर्षी तिच्या स्त्री 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. याच वर्षी तिने तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबरच्या ब्रेकअपच्या बातम्यांना खोटं ठरवत त्याचबरोबर डेटिंग्सचे फोटो तिने शेअर केलेले आहेत. यामुळे गेले वर्ष तिचे व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यात खास ठरले. श्रद्धा यशाचे शिखर गाठत असली तरी आजही तिच्या कुटुंबाबरोबरच राहते. स्किनच्या लॉन्च इव्हेंट दरम्यान श्रद्धाने तिच्या घरातील जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्त झालेली होती. स्किनच्या व्यासपीठावर श्रद्धा म्हणाली, "मी अजूनही माझ्या आईवडिलांबरोबर आणि माझ्या पाळीव प्राण्यासह राहते आणि खरं तर हे खूप धमाल आहे." कपूर कुटुंबाबद्दल अधिक बोलताना श्रद्धा म्हणाली, "माझ्या आईवडिलांनी माझं यश अपयश दोन्ही पाहिलं आहे. त्यांनी मला एक अप्रतिम सपोर्ट सिस्टम दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे." श्रद्धाने पुढे तिच्या घरी असलेल्या नियमाबद्दल सांगितले. ती म्हणाली, "आमच्या घरी एक नियम आहे. जेव्हा आम्हाला एकमेकांपासून थोडा वेळ स्वातंत्र्य हवं असतं तेव्हा आम्ही आमच्या दाराबाहेर 'डू नॉट डिस्टर्ब' हा चिन्ह लावतो." त्या चिन्हासंदर्भात नियमाबद्दल ती पुढे म्हणाली, "तेव्हा 'डू नॉट डिस्टर्ब'चं चिन्ह लावलेलं असतं तेव्हा फक्त काही इमर्जन्सी असल्यावरच माझ्या कुटुंबियांना माझ्या खोलीत येण्याची परवानगी आहे. त्यावेळी दारावर जोरदार ठोकाठोक ओरडाओरडा चालू असतो. पण इतर वेळी आम्ही असं काही नसतं." या इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूरने सांगितले होते की तिने काही नवीन चित्रपट साईन केलेले आहेत. मात्र निर्मात्याकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत ती याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही. श्रद्धाने नुकताच स्त्री 2 या चित्रपटाच्या यशाचे आनंद साजरा केलेला आहे. हा चित्रपट 2018च्या तिच्या हिट हॉरर कॉमेडी स्त्रीचा सिक्वल होता, ज्यामध्ये राजकुमार रावबरोबर झळकली होती. तर तुम्हाला श्रद्धा कपूरचा स्त्री 1, स्त्री 2 हा चित्रपट आवडतो का? व श्रद्धा कपूरचे तुम्हाला कोणते चित्रपट आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.